मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। अपहरण करून बंदिस्त ठेवल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सोलापुरातून 2 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। फिर्यादी धनेश्वरी स्वामी यांनी पती इरैया गुरलिंगय्या स्वामी यांना आरोपी तौसिफ अली जागीरदार आणि नाझम अली जागीरदार यांना भर रस्त्यात ट्रक अडवून त्याच ट्रकमध्ये घेऊन जाऊन अज्ञात ठिकाणी ठेवलं व पतीने फिर्यादीस संपर्क केला असता दोन्ही आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत असल्याची आवाज फिर्यादीला फोन कॉलवर समजावत होते। त्यानंतर फिर्यादीने पतीला संपर्क केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता। फिर्यादीने पती संदर्भात काम करत असलेल्या ऑफिसमध्ये चौकशी केली असता सहकार्यांना विचारलं असता ते मिळून आले नाही। दिनांक 4/12/2023 रोजी MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हावरील नमूद आरोपींविरोधात दाखल करण्यात आला होता। आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापुरात आपला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सत्र न्यायालयानं आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय। वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।